36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तळेगाव ठाकूर परिसरामध्ये भुईमुग काढणीच्या कामाला सध्या वेग आलेला आहे. शेताशिवारामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणीचं काम सुरू आहे. भुईमुग पिकाला पेरणीपासूनच काढणीपर्यंत साधारणतः 4 महिन्यांचा कालावधी लागतोय. यंदा मौजा विंचोरी येथील शेतकरी दादाराव गोरमाडे यांनी उमेश उमप यांच्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केलेली होती. या पिकासाठी बियाण्यांवर सुमारे 18,000 रुपये खर्च आलाय. त्यानंतर फवारणीसाठी 5,000 रुपये, खतांसाठी 6,000, काढणीसाठी 20,000 रुपये असा खर्च आलेला आहे. तसेच शेत तयार करण्याचा आणि इतर पूरक खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. एकूण उत्पादनाचा हिशोब पाहता 5 बॅग बियाण्यांतून सुमारे 8 क्विंटल उत्पन्न मिळत असून बाजारात भुईमुगाला सध्या अंदाजे 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. पूर्वी तळेगाव ठाकूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भुईमुग लागवड केली जात होती. मात्र वाढता खर्च, मजुरांची टंचाई, वन्य प्राण्यांकडून होणारं नुकसान आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे या पिकाची लागवड हळूहळू कमी होत चालली आहे. दरम्यान काढणीच्या काळामध्ये मजूर वर्गाला मोठ्या कष्टाला सामोरं जावं लागतंय. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत 45 ते 46 अंश सेल्सिअस तापमानामध्ये भुईमुग उपटणे आणि शेंगा तोडण्याचं काम करावं लागतंय. अनेक वेळा मजुरांसोबत त्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुले देखील या कामामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. भुईमुग पिकामध्ये खर्च खूप वाढलेला आहे, पण त्यानुसार बाजारभाव मिळत नाहीये. मजूर मिळणं अवघड झालेलं आहे आणि वन्य प्राण्यांमुळेही नुकसान होत आहे. इतक्या कष्टानंतरही हातामध्ये फारसा नफा राहत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भुईमुग लागवडीपासून दूर जात आहे, अशी प्रतिक्रिया तळेगाव ठाकूर येथील शेतकरी दादाराव गोरमाडे यांनी व्यक्त केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.